तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। आज आहे सोमवार आणि आज तारीख किती 6 जानेवारी 2025। वा, तर आज केलं आपण 8:04 चालू। तर आता CNG वगैरे भरून झाले, तर आता बघू पहिली ऑर्डर कधी भेटते कधी नाही। तोपर्यंत थोडासा नाश्ता करून घेऊ, नाश्ता महत्वाचा आहे, बाकी सगळं काम नंतर। पहिला नाश्ता चला। तर मित्रांनो, पहिली ऑर्डर झाली 161 ची पडलेली उबेरची, स्टेशनच्या आजूबाजूला आहे थोडं। मला वाटतं कॅम्प एरिया, थोडं कॅम्प स्टेशन सगळ्यात जवळचे। तर दुसरी ऑर्डर पडली ओलाची 70 रुपयांनी, काहीतरी 60 का 70 रुपयांनी। वाजल्यात 9। तर आता बघू ही ओलाची सोडल्यावर तिसरी कधी पडते, हे जवळच आहे, 10 मिनटं होईल। तर मित्रांनो, वाजल्यात 11:10 झाले, 700 रुपये। आपण आता आलो आहोत सिंहगड कॅम्पसला। सिंहगड कॅम्पस आहे। ऑर्डर पडली पण मध्ये गेट असल्यामुळे तिकडे जाता येत नाही। कस्टमरला रिक्वेस्ट केली इकडे येतं का नाही काय माहीत नाही, तर कॅन्सल करायला लागेल नाही येतं काय करणार। ओलाची अजून एक ऑर्डर पडली, आता ती बघू कुठे, तिकडंच आहे का इकडे असेल तर ओला संग जायचं। कशाला उगाच नाही येत तर कशाला उगाच टाईमपास करायचं। पण मला मुद्दाम टेक घेतला, कारण मला तुम्हाला विचारायचं होतं की हे फक्त माझ्याबरोबरच होतं का तुमच्याबरोबरही होतं। कस्टमर थोडंफार ॲडजस्ट केलं पाहिजे ना, कारण तिकडून चालत यायला जागा आहे पण रिक्षा जायला नाही, तर थोडं ॲडजस्ट केलं पाहिजे कस्टमरने। प्रत्येक वेळेस रिक्षावाल्यानेच काय ॲडजस्ट करायचं, काय म्हणतं मला कमेंट करून सांगा। नो, जेवण झालंय आपलं, वाजल्यात 2। एवढ्या वेळात काय आलं, ते ओलाची ऑर्डर पडली होती ती ड्रॉप केली, उबरची कॅन्सल मारावी लागली, कारण ते खूपच लांब होतं आणि कस्टमर काय ॲडजस्ट नव्हतं करत। ओलाचं ड्रॉप केल्यावर जेवायला गेलो, जेवण झाल्यावर इकडं आलं की एक उबेरची ऑर्डर पडली, तर जस्ट ड्रॉप केली। आत्ता हे सिम्बॉयसिसकडं, आणि इकडं कुठला मॉल आहे, कुठला तरी एक मॉल आहे, लक्षात नाही राहत, काय हरकत नाही। तर आता इथनं बघू 2 नंतर ना 1600 ना आपलं, अजून 900 झालं, 900 रुपये झाले, 700 रुपये करत अजून। तर 700 रुपये होतात का नाही, जर होणार असेल तर किती वेळ लागेल आज। चला, झालं आपले 1300 रुपये, वाजल्यात 4:02। आणि आत्ता एक ऑर्डर पडली होती 48 रुपयाची, एक शॉपची आहे, नाव नाही घेणार, कशा लोकच कोणाचं नाव बदनाम करायचं। तर त्यांचं म्हणणं असं होतं की मी त्यांचे कपड्यांचे जे बॉक्स आहेत मोठे मोठे ते घेऊन जावं। म्हटलं काय हरकत नाही, घेऊन जातो, पण म्हटलं एक्स्ट्रा पैसे लागतील त्याला, कारण तुम्ही हेवी मटेरियल टाकताय, तुमची कपडेच आहेत का त्यात, काय दुसरं काय आहे काय माहिती। एवढे 3-4 पोते होते आणि त्यात त्यांचे 3 माणसं होते, 3 माणसांना आणि 3-4 पोत्यांना 48 रुपयामध्ये पोचवायचं म्हणजे काय। आता काही जण म्हणत असतील त्याला का होते म्हणजे इथं जे गाड्या चालवतात त्यांना माहिती, तर गाडीवर पुढं लोड पडतो, पुढं जाऊन जे कामं निघतात ना आम्हाला, त्यासाठी खर्च आम्हाला काढावा लागतो। तुम्ही 48 रुपयामध्ये परत तुम्ही गाडी भरसाल की फुल करसाल, तसं नसतं ना मित्र। जे गाडी चालवतात ड्रायव्हर लोकांना त्यांनाच माहिती। जर समज एखादं पोतं असतं आणि एखादा माणूस असतं तर ठीक आहे, मी काही मागितलं नसतं, पण तू 3-3, 4-4 पोते टाकतोय, 3-3 माणसं बसवतोय, गाडी एकदम हे करून टाकतोय, भरून टाकतोय, 48 रुपयामध्ये तुला किती सेवा द्यायची आम्ही, असं नसतं ना। जे आहे ते त्यांना पहिलं सांगितलं, ते म्हणजे ठीक आहे काय हरकत नाही, मी कॅन्सल करतो। मी म्हणतो ठीक आहे काय हरकत नाही। आता साईटला येऊन थांबलो आहे, आता बघू ऑर्डर पुढची पडते की नाही कधी। 1300 झालेत ना, अजून 300 रुपये होईल कसं बी, 4-3 झाले, 300 रुपये आरामशीरमध्ये होईल। तर सांगायचं एवढंच होतं की लिमिट असते प्रत्येक गोष्टीला। काही लोक लिमिट क्रॉस करतात आणि 10-20ला मागं पुढं बघतात, आम्हाला बी पुढं जाऊन कामं निघतात। काही लोक म्हणतात त्याला का होते, माणूस आहे, सामान असणार मान्य, काहीतरी लिमिट असते ना त्याला बी, छोटंसं सामान असावं किंवा माणूस एखादा असं, जास्त सामान असलं तरी ठीक आहे। 3-3 माणसं, 4-4, 5-5 पोते कोंबतंय तुम्ही येड्यागत, आणि 48 रुपयामध्ये आम्हाला तुम्ही 3-3, 4-4 किलोमीटर सोडायचं आहे। 4 नसेल 3 किलोमीटर असेल, 3 किलोमीटर पण 48 रुपये होतं त्याचे काहीतरी रॅपिडोचे, कसं परवडणार सांगा ना। गाडीवर लोड पडतो, खड्ड्यात बिड्ड्यात गाडी अशी आपडली की जरा दणका बसतो त्याला, लय काय असतं त्यात, सांगा बसलो ना तासभर पुरायचं नाही। गाडीवाल्यांनाच माहिती, 10-20 रुपयांनी तुम्हाला काय पडणार नाही, आणि आम्ही 10-20 का मागतो, असे प्रत्येकून 10-20 करून ते खर्च आम्ही काढतो, असं करतो आम्ही। स्टेशनलाही बऱ्याच जणांकडून मागितलं तर, पण मी कोणाला मागत नाही। जर असं लय लोड असेल
3 माणसं असतील, त्यांचे पार बॅगे मागं भरून एखादं पुढं बी ठेवतो माहिती आहे तुम्हाला. असे कस्टमर भेटतात, मग तसं कस्टमर भेटलं की मी त्याला सांगतो मग 20-30 रुपये एक्स्ट्रा लागते. एवढं आम्हाला बी कळतं. जर समजा 2 लोक असतील, 2 बॅग असेल तर कधी कोणाला मागितलं नाही. जे माझ्या गाडीत बसलेत किंवा तुमच्या आसपासचे माझे ब्लॉग बघत असेल, माझ्या गाडीत बसून गेले असेल, त्यांना विचारा कधी आपण पैसे घेतले नाही. पण हेवी लोड असेल तर घेतो. साहजिक आहे ना, पॅसेंजर सोडण्यासाठी हे नाही, पोर्टर नाही, टेम्पो नाही. टेम्पो 600-700 रुपये लागतात. जवळजवळ जर गेलं तर 3-4 किलोमीटरला 400-500 रुपये लागतात. ते वाचवण्यासाठी हे 50 रुपयात काम करून घेतात आमच्याकडून. म्हणजे आम्हाला किती लुबडतं. म्हणजे आम्ही टेम्पोवाल्याचे पोर्टर कशाला मारायचे मग? असं होतं ना. होतं की त्याला धंदा मग टेम्पोवाल्याचा. कर टेम्पो बुक का करत नाही? रॅपिडो म्हणजे रिक्षा म्हणजे फक्त लोक सोडण्यासाठी आहे, सामान सोडण्यासाठी नाही. सामान सोडण्यासाठी तुम्ही पोर्टर बुक करू शकता, टेम्पो बुक करू शकता. तुम्ही हे बुक करताय रिक्षा, माणसं कोंबताय, हे सगळंच कोंबताय त्यात. असं कुठं असतं वेळेला का? स्वतःची गाडी असेल तर नकोच म्हणलं असतं, आलं बी नसतं. फोन करून पहिलं विचारलं असतं काय कुठं काय सामान आहे का नाही. पण मी तसं नाही केलं. तर आलो, बघितलं सामान होतं, म्हणून त्यांना सांगितलं, तेव्हाच कॅन्सल केली. काय काय नवीन लोक असतात नाही का रिक्षा ड्रायव्हर, ते म्हणतात जाऊ दे त्याला कधी, चला तुम्ही चला म्हणता म्हणून बाकीच्यांना बी ते लोक म्हणतात सगळेच तुम्ही काय नाहीत, तुम्ही बी या की असं म्हणतात. तसं नसतं. रूल्सच्या हिशोबाने वागायला लागतं. आपले बी काही रूल्स आहेत बाबा. गाडी चालवतं म्हणलं थोडं डोक्याला चालू लागते. तर बघू आता पुढचे 300 कसे होतात कसे नाही. चला आपण आलो आहोत स्टेशन साईटला. वाजलेत 5-4, झालेत 150 करायच्यात. कसे बी होतात भाऊ, पण आता बघायचे 100 कसं होतात कसं नाही. आलेले वैताग. मला असं वाटत होतं 5 वाजेपर्यंत मी घरी असेल, पण ठीक आहे काय हरकत नाही. अजून एखादा तास काम करावं लागेल. 100 रुपयासाठी तासभर काम करावं लागतं, उगाच नाही. पडली तर नशिबाने. आता मला घराकडे बघायचं. आता काय होणार किस्सा तुम्हाला सांगतो. आता मला पडणार रावे, चिंचवड, इकडं तिकडं, देहू, हे ते 300-400 रुपये ऑर्डर, जे की मला नको आहे. आणि मी समजा गेलो चुकून माकून तर तिथनं मला रिटर्न नाही पडणार. मी असं बऱ्याच वेळा केलं. 4-5 वाजता रिस्क घेतली, गेलोय आणि मला रिटर्न नाही पडल्या. त्यामुळे मी तर ते रिस्क नाही घेणार पुन्हा. 100 रुपयाची ऑर्डर बघणारी स्टेशनवरनं स्वारगेटवरनं कात्रात बघू पडते का नाही. चला हायवे आपण आलो आहोत वारजेला. तिकडनं एक ऑर्डर पडलेले आपल्याला वारजेला मीटरनी. 220 काहीतरी झाले, 1700 रुपये काहीतरी झाले आपले. 1720 काहीतरी, 1700 काहीतरी, 1700 देऊ आपण. आता इथून आपल्याला शीट भरत जावं लागेल. 5-10 मिनटं थांबलेलं इथं. भेटतं ती शीटं, पण मला नको वाटते कारण मला डायरेक्ट डायरेक्ट गेले मला 100-150 होते आणि शीटं भरत गेले की 40-50 रुपये होतं. परत बघितलं केवढा 100 रुपये लॉस होतो ना भाऊ आपला. तर बघू अजून एक 5-1 मिनटं थांबून जर डायरेक्ट कोणतरी भेटलं तर नशीब, ओला उबेर पडलं तर, नाहीतर मग अवघड आहे. इकडं काय सोसायटी तर नाही, इथून डायरेक्ट थोडं एक अर्धा किलोमीटरवर पुढं आहे. कारण पुढं मी मॅपला बघतोय 10-15 मिनटाचा जॅम आहे. परवडलं पाहिजे ना बाबा. 10,000 रुपये शीट देणार, ते काही ट्रॅफिक जॅमचे पैसे देणार नाही. लोकांना वाटतं नाही का रिक्षावाला उगाच 10-20 रुपये एक्स्ट्रा घेतो, ट्रॅफिकचे पैसे एक तर तुम्ही देत नाही, कसं परवडणार. शीटाचं तर आपल्याला परवडत नाही. त्यामुळे आपण ओला उबेर करतो. ओला उबेर तर शीटापेक्षा बरं आहे आणि ओला उबेरपेक्षा मीटर बेस्ट आहे. आता मीटरने बसलेलं बघा 220. जर असं झालं असतं तर 180-190 190 आरामशीर 190 आला असतं. 20-30चा फरक पडतो भाऊ. तर असेच रोज 20-30 प्रत्येक ऑर्डरला 20-30 करून दिवसाला 400-500 रुपये होतात. कॅल्क्युलेशन तुम्ही केलं नसेल कधी तर मी केलं आहे, मला माहिती आहे. एक दिवस केलं तर मी कॅल्क्युलेशन, तर 500 रुपयाचा फरक पडतो दिवसाला 500 म्हटलं महिन्याला 15,000 रुपये. 15,000 रुपये लॉसमध्ये काम करतोय मी ऑलरेडी. काय सांगायचं. उबेरमुळे होते सगळे. उबेर आणि ओलामुळे बी थोडंफार कमी होते, पण ठीक आहे. पण जागेवर बसून भेटलं ऑर्डर चालून काय पाहिजे. पण उबेर लईच नुकसान करते, पण ठीक आहे. आता काय तेच रिपीट करावा. तर आता बघू वारजेवरनं भेटते काय कोण, नाही तर शेतं बरंच जाऊ नाहीलाच रे. आता काय 5 मिनटं थांबून बघू. वाजलेत बघा 6:14. बघू काय भेटते का नाही. चल टार्गेट तर झालं भाऊ आपलं, 100 एक्स्ट्राच झालं का. तर मित्रांनो आपण आलो आहोत कात्रजला. लाईट्स पाहिजे बा, लाईट्स पाहिजे.
तर आपण आलो आहोत आता कात्रजला आणि पुलाची पाकळी 60 रुपये भेटलेत आपल्याला आणि आता आपण चाललो पार्किंगला. आजचा हा ब्लॉग आपण इथं सेंड करू. भेटूया उद्या नवीन ब्लॉग. माहिती पर्यंत शुभरात्री.